कृष्ण हरी जय जय राम राम 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 कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय हरे जय जय राम लोचनी सुख झाले हो सारे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा सर्व सर्व सुखाचे आधार देवी सर्व सुखाचे आधार बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम यात्री अलंकापुरा यात्रे अलंकापुरा येती यात्रे अलंकापुरा येती आवडती विठ्ठला ते 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 आवडती
पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे यातना केले देणे यातना केले गेले यातना केले देणे सारा केले देणे सारा केले देणे सारा वैकुंठ पंढरपूर 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 वैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया 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 पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे यातना केले देणे यातना केले गेले यातना केले गेले यातना केले देणे यातना केले देणे यातना निळामणे दारुणी संत निळा म्हणून जाणोनी संत निळामणे दारुणी संत निळा म्हणे जाणोनी संत येते धावत प्रतिवर्षी येते धावत प्रतिवर्षी इति धावत प्रतिवर्षी इति धावत प्रतिवर्षी इति धावत प्रतिवर्षी इति धावत प्रतिवर्षी पुढे दारुणी संत निळामणे जाणोनी संत पुढे दारुणी संत निळामणे जाणोनी संत येते धावत प्रतिवर्षी येते धावत प्रतिवर्षी इति धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी धावत प्रतिवर्षी इति धावत प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे यातना केले देणे यातना केले देणे ज्ञाना केले देणे ज्ञाना केले देणे ज्ञाना केले देणे ज्ञाना गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार गोपार कुमार गोपाल कुमार विठोबार कुमार गोपाल कुमार जे विठोबार कुमार गोपार कुमार जे विठोबार कुमार जे विठोबार कुमार गोपार कुमार हॅलो हॅलो यात्रे अलंकार पुराये 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 आवडती विठ्ठला
ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला पांडुरंग प्रसन्न बने अरे पांडुरंग प्रसन्न बने ते आवडते विठ्ठला ते आवडते विठ्ठला ते आवडते विठ्ठला ते आवडते विठ्ठला पांडुरंग प्रसन्न बने हो पांडुरंग प्रसन्न बने केले दिने हे ज्ञाना केले देने हे ज्ञाना केले देने केले देने केले देने ज्ञाना केले देने ज्ञाना केले देने ज्ञाना केले देने ज्ञाना केले देने ज्ञाना
अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला सन्नपणे केले देणे या ज्ञाना किंवा दिधले देणे या ज्ञाना दोन्ही पाठ आहेत. भूवैकुंठ पंढरपूर भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना निळा म्हणे जाणोनी संत निळा म्हणे जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका श्री विठ्ठल सुकरुणा नवमाशुतोषं दिनेष्ट पोषण मग सहंती सिंधु शोषं रुक्मिणी मतिमोषं पुरुषं परंतम वंदे दुरंत चरितं ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल 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 यात्रे अलंकापुरा यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणे या ज्ञाना प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग गुरुभक्त असणारे वारकरी संप्रदायात पंच जे संत आहेत त्यात अतिशय मोलाचं स्थान ज्यांचं आहे असे पिंपळनेर निवासी संत श्री निळोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा आणि ज्या महाक्षेत्राची आपण वारीला आलो ती वारी केल्यानंतर आपल्या जीवनात काय फलश्रुती प्राप्त होते हे सांगून त्या तीर्थाचं महात्म्य काय त्याचं प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग का निवडला त्याचं उत्तर असं आहे. सामान्य नियम आहे ज्याच्या लग्नाला गेलं त्याचं गाणं गायलं पाहिजे. काय यद विवाहस्त गीत गानम असं सूत्र आहे. म्हणजे ज्याच्या लग्नाला गेलं त्याचं गीत गायलं पाहिजे. मग ज्ञानोबाराच्या वारीला आलो तर ही वारी आपण का केली पाहिजे, या वारीचं महत्व काय, ही वारी कोणी सांगितलेली आहे, कोणापासून ही वारी आलेली आहे, त्या वारीचं महत्व कळावून अभंगाचा प्रपंच आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. श्री भगवती ग्रंथ समराज्ञी ज्ञानदेवीचा अर्थात ज्ञानेश्वरीचं हे भव्य दिव्य प्रासाद मंदिर वैकुंठवाशी परमश्रद्धे परमपूजनीय गुरुवर्य गोविंद बाबा केंद्रे संस्था अर्थात बाबांनी देवोनिया जीव वडिली साधियला ठाव हे मंदिर उभं करण्यासाठी बाबांनी किती कष्ट केलेत आम्ही ते पाहिलेत महाराज. काय या महात्म्याने आपलं जीवन ज्ञानेश्वरीला आपलं सगळं स्वत्व हरवलेलं होतं. वेगळे ते राहिलेच नव्हते. कुठेही गेलं तरी ज्ञानेश्वरी मंदिर त्यांच्या चित्तात होतं. प्रत्येक गावात गेल्यानंतर सुद्धा महाराज पारायणाला स्वतः जायचे. ज्ञानेश्वरीचं महत्व पटवून द्यायचे. प्रत्येक गावात ज्ञानेश्वर प्रेम करणारी जी काही विशेष मंडळी आहे त्यापैकी बाबांचं जीवन आहे. विठ्ठल ज्या महात्म्याने या मंदिरासाठी केलं असे परमश्रद्धे परमपूजनीय
प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतले एक दैदिप्यमान रत्नगुरुवर्य गोविंद बाबा केंद्रे यांच्या या गोड अशा प्रकारच्या या ज्ञानेश्वरी मंदिर प्रासादात आमचे हरिभक्तीपणा आदरणीय गुरुबंधू विष्णू महाराज केंद्रे हरिभक्तीपणा आदरणीय श्रद्धेय आमचे भास्कर अण्णाद्वारा माझ्याकडे आलेली सेवा गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. ज्ञानोबाराचा हा समाधी उत्सव चालू आहे. निळा म्हणे जाणून संत येती धावत, प्रतिवर्षी दरवर्षी संत या उत्सवाला येतात आणि इथे आल्यानंतर काही ठिकाण ऐकण्यासाठी येतात, कानाची भूक भागवण्यासाठी काही मंडळी येतात. अशी काही स्थळं आहेत, त्यापैकी ज्ञानेश्वरी मंदिर आहे. विठ्ठल अतिशय जुनं गोड अशा प्रकारचं आजची सेवा माझ्या वाटेला आहे. मर्यादित वेळ मी चिंतन करणार आहे. आवाज तसा बसलेला आहे, महाराज बसला तरी चालतो, आवाज बसू नये. आणि आता त्याची काही मीमांसा करत नाही, का बसला आणि काही त्याने किती सहन करायचं, त्याच्या पलीकडे लोड झाला त्याला आणि त्याच्यामुळे तो बसला नाही, पार झोपला. अलग लक्षात. म्हणून आपल्या मर्यादित वेळेस मी चिंतन, 1 तास आपल्याला कीर्तन करायचं आहे. या तीर्थाची महत्ता काय आहे? हे तीर्थ पुरातन आहे, सामान्य नाही. वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर असा एकमेव संप्रदाय. असा संप्रदाय जगाच्या पाठीवर नाही देवा. जगाच्या पाठीवर पंथ आहेत, पण हा संप्रदाय कशाला म्हणतात संप्रदाय? संप्रदाय शब्दातच त्याचा परिचय सम आणि पर उपसर्ग आहे. दायच्छती धातू आहे. सम्यक प्रकारे चांगल्या साध्यापर्यंत समाजाला घेऊन जातो त्याला संप्रदाय म्हणतात. केवळ सुखापर्यंत जो घेऊन जातो तो संप्रदाय. प्रकर्षानं नेतो, चांगल्या गोष्टीकडे प्रवृत्त करतो तो संप्रदाय. म्हणून हा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर हा एकमेव संप्रदाय. विदर्भ संत गुलाबराव महाराज म्हणतात, मी कोणत्या संप्रदायाचा अनुग्रहित नाही, पण खरं सांगू का, मला शहाणा असा वारकरी संप्रदाय आवडतो. महाराज म्हणतात मी कोणत्या संप्रदायाचा, ते मधुराद्वैताचार्य संप्रदायाचे खऱ्या अर्थानं संस्थापक आहेत. ज्ञानोबाराची कन्या स्वतःला ते म्हणून घ्यायची, मी कृष्णाची पत्नी आहे पंचलतिका, आणि भगवान ज्ञानोबाराची कन्या आहे. ते म्हणत होते, यात विशेषता नाही. उत्तर काळात त्यांच्या देहात पालट झाला होता. उत्तर काळात त्यांच्या देहात पालट झाला होता. त्यांना महिन्यातून 4 दिवस बाहेर बसावं लागत होतं. ही स्थिती त्यांच्या, कारण निस्ती म्हणणं वेगळं, आम्ही म्हणतो ह बप, आम्ही स्वतःला म्हणून घेतो. ह बप कोणाला म्हणतात माहित आहे का? ज्याच्या जीवनात हरी भक्ती, पर म्हणजे श्रेष्ठ, आयन म्हणजे ठिकाण. हरिभक्तीला ज्याच्या जीवनात सर्वश्रेष्ठ ठिकाण आहे त्याला हरिभक्ती परायण म्हणतात. आता आम्हाला तपासलं पाहिजे, आमच्या जीवनात कशाला ठिकाण आहे. ते म्हणत होते आणि तसं जगत होते, अशी ती संत मानली. आणि ते म्हणायचे का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर हा वारकरी संप्रदाय शहाणा संप्रदाय. त्याच्या पुढचं त्यांचं बाकी, हा एक दिवस विश्वधर्म होणार. विश्वाला या संप्रदायाची गरज भासणार. मला वाटते आज युनोमध्ये जे पसायदान लावलं हे संप्रदायाला स्वीकारलं याचंच लक्षण आहे. संप्रदाय सिद्ध होण्यासाठी संप्रदायात काही अंग असले पाहिजे. संप्रदायात प्रामुख्यानं 5 गोष्टी असल्या पाहिजे. संप्रदाय पहिला, त्या संप्रदायाला देव असला पाहिजे. देव. दुसरं अंग, त्या संप्रदायाला संत असले पाहिजे. तिसरं अंग, त्या संप्रदायाला ग्रंथ असले पाहिजे. चौथं अंग, त्या संप्रदायाला साधना असली पाहिजे. आणि 5वं अंग, त्या संप्रदायाला तीर्थ असले पाहिजे. पहिलं अंग आहे संप्रदायाला देव असला पाहिजे. देव नसेल अशा संप्रदायाच्या पाठीमागे जाऊ नका. वारकरी संप्रदायाला देव आहे, सामान्य देव नाही. वारकरी संप्रदायाला प्राप्त झालेला देव सामान्य नाही. देव ज्याची पूजा करतात तो सामान्य देव नाही, देवाचा देव आहे. देवाचा देव. बळीया माझा पंडेवाचाही देव, तो या देवाचाही देव, बळीया माझा पंढरीराव, तोया देवा काही देव, तोया देवा काही देव, तोया देवा काही देव.
देवाचा देव आहे. हे देव किंवा बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव. देव आहे देव. कोण पूजा करतात त्याची? तुम्ही आम्ही पूजा करतो यात विशेष नाही. इंद्र चंद्र महेंद्र याची पूजा करतात, श्रुतीशास्त्र ज्याचं स्तवन करतात, महासिद्ध मुनी त्याची आराधना करतात, आणि तो वारकरी संप्रदायाला देव म्हणून प्राप्त झाला. इंद्र चंद्र महेंद्र श्रुतीशास्त्र तेही ध्यान काय महासिद्ध मुनी ध्यानी आराधित निळा म्हणे तो हा जोडला सांगत. संप्रदायाला देव आहे, देव आहे. बराच तुम्हा आम्हाला देवाकडे जायला मोभ आहे. आषाढी कार्तिकी तुम्हाला सांगितलं 2 वार, नसंडा दोही वार 2 वेळा या. पण नित्य हजेरी द्यायला ज्याच्या दरबारात देवाला जावं लागते तो देव आहे. वाळवंटापासून महाद्वारा कोण येतात तिथं? सुरवरांची दाटी. त्यांना दररोज नित्य तिथं हजेरी द्यावी लागते. हा वारकरी संप्रदायाला देव आहे. संप्रदायाचाच विषय आहे. पहिलं अंग संप्रदायाचं बोलाढ्य या संप्रदायाला देव आहे. दुसरं या संप्रदायाचं अंग या संप्रदायाला संत आहेत. हो, जगाच्या पाठीवर संप्रदाय आहेत त्यांना देव नाही. त्यांना विचारलं तुमचा देव कोणता? ते म्हणे आम्हीच देव आहे, करा आमची पूजा. नका लागू त्यांच्या मागं. वारकरी संप्रदायाला देव आहे. वारकरी संप्रदायाला दुसरं अंग आहे. या संप्रदायाला संत आहेत. कोणते संत? कलियुगात काही संताला कमतरता नाही. हो, पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोट भरण्यासाठी भरपूर झालेले संत. त्याला संत म्हणायचं का संत म्हणते तुम्ही म्हणा. हो, संत कोण आहे? संत निवृत्ती संत हा सोपान. या संप्रदायाचे संत सामान्य नाही देवा. आत्मानुभवानी संपन्न संत मांदियाळी या संप्रदायाला आहेत. आणि ते संत सामान्य नाहीत. आपल्याला आलेला अनुभव मुक्त असते जगाला देतात. हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा अनुभवी आले अंगा. आपला अनुभव जगाला द्यायला जमतो हे सामर्थ्य साधूत आहे. विठ्ठल. या संप्रदायाचं दुसरं अंग या संप्रदायाला संत आहेत. तिसरं अंग या संप्रदायाला ग्रंथ आहेत. ग्रंथ आहेत संप्रदायाला. ग्रंथ काय टलाटन हिंगण बेटाचे नाहीत. भरपूर ग्रंथ आहेत. ते ग्रंथ वाचावे का नाही मोठा प्रश्न आहे. हे ग्रंथ ग्रंथीभेद करणारे आहेत. हे ग्रंथ आत्मा विद्येनं संपन्न आहेत. काय नाही या ग्रंथात महाराज. काय ज्ञानेश्वरी उणे, काय कमी आहे या ज्ञानेश्वरी. खगोल आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे. मी नेहमी सांगत असतो कोणतं शास्त्र नाही. हो, साहित्य सोनियाच्या खाणी साहित्य आहे. विपुल साहित्य. साहित्याचा परिपोष ज्ञानोबाराच्या वाङ्मयात जेवढा झाला तेवढा कुठंच पाहायला सापडत नाही. असं म्हणतात साहित्य जगतात अशी चर्चा आहे. उपमा द्यायची झाली तर कालिदासाची उपमा. उपमा कालिदासस्य प्रसिद्ध आहे. पण कालिदासाचे ते आधी झालं हे चिंतन. पण ज्ञानोबारानंतर जर विचार करायचा झाला असता तर उपमा कालिदासस्य मागं पडला असतं महाराज. उपमा ज्ञानदेवस्य म्हणावं लागलं असतं. विठ्ठल. ज्ञानोबाराने केलेला युक्तिवाद, ज्ञानोबाराने दिलेल्या उपमा, उपमा श्लोक कोंदा कोंदी. ज्ञानेश्वरी काय कमतरता आहे? साहित्य विपुल आहे. विज्ञान आहे, विज्ञान. खगोल आहे, भूगोल आहे. हो, खगोलाचे कितीतरी सिद्धांत आहेत. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. सूर्य फिरत नसतो. सूर्य स्थिर आहे. हे गॅलिलिओ आम्हाला सांगतो. पण ज्ञानोबा 12व्या शतकात सांगतात ना तरी उद्वस्ताचे प्रमाणे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मीचे जाणे कर्मी असता ज्ञानोबा बोलतात. हो, पाणी कसं पडते तो ये तेज धुमू या तिचा जैसा संगमू. वीज कशी निर्माण होते उदकाचे आवेशे लखलखीत तेज दिसे. या जगतात कितीतरी विज्ञानाचे सिद्धांत या ग्रंथात आहे. हो, ऊर्जा निर्माण केल्या जात नाही. ऊर्जेचा नाश होत नाही. ऊर्जा रूपांतरित केल्या जाते. या जगतातली ऊर्जा अक्षय आहे. त्याला म्हणतात कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी इज नायदर बी क्रिएटेड. ती निर्माण केल्या जात नाही. तिचा नाश होत नाही. हिज कन्व्हर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऑल एनर्जी इज कॉन्स्टंट. इज कॉल्ड कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ज्ञानोबा अर्ध्या ओवीत सांगतात हा सिद्धांत. अर्ध्या ओवीत ज्ञानोबा सांगतात उपजे आणि नासे ते मायावसे दिसे एरवी तत्वता वस्तू असे अविनाशीचे. विठ्ठल. अशी कितीतरी
सिद्धांत ज्या ग्रंथात, आणि एक सांगू का, एका एका शास्त्राचे सिद्धांत या ग्रंथात दृष्टांत म्हणून आले. दृष्टांत कमी दर्जाचा असतो. सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत दिला जातो, पण दृष्टांताची व्याख्या साहित्यात अशी आलेली आहे, लौकिक परीक्षकाणाम यस्मिन अर्थे बुद्धिसाम्य. लौकिक आणि परीक्षकाची ज्या विषयाच्या संबंधानं बुद्धिसाम्य होते तेव्हा तो दृष्टांत होतो. एखादी वस्तू सांगणाऱ्याला माहित आहे तो विषय आणि ऐकणाऱ्याला तो विषय माहित नाही, तर त्याचा दृष्टांत सांगणारा करू शकत नाही. म्हणजे इतकी प्रगल्भता या ग्रंथाच्या संबंधानं आहेत. अशी ग्रंथ वारकरी संप्रदायात आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ न भूतो न भविष्यते मागं झाला नाही आणि पुढं होणार नाही. काय ज्ञानेश्वरी आहे, काय ज्ञानेश्वरी. हो, आमचे गुरुवर्य प्रातस्वामी वैकुंठ वशी गुले बाबा म्हणायचे, वा ह्या ओव्या निस्त्या वाचल्या तरी त्या गुदगुल्या करतात. विठ्ठल एकदा हे ज्ञानरूपी दूध प्राशन केलं ना, ज्ञानोबाराचं ज्ञानरूपी दूध प्राशन केलं नाही, तो गुरगुरल्याशिवाय राहतच नाही महाराज. ही विशेषता या ग्रंथाची. गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे. हो, एकापेक्षा एक ही ग्रंथ संप्रदायाला आहेत. संप्रदायाची ग्रंथ विशेष आहे. तिसरं अंग या संप्रदायाला, आपलं चौथं अंग या संप्रदायाला साधन आहे. मला वाटतं या संप्रदायाचं परिचय याच्या साधनेवर होतो. हा संप्रदाय साधना करतो. साधना नसेल तर तो संप्रदाय नाही. हो, संप्रदायाला साधना असली पाहिजे. साधना नसेल तर तो संप्रदाय नाही. हा संप्रदाय साधना करतो. कोणती साधना करतो? हा संप्रदाय मुख्य नाम साधना करतो. कधी देवाचं नामचिंतन करतो, कधी साधूचं नामचिंतन करतो. आणि त्याच्याही पुढे सांगू, या संप्रदायाचं नामविधान याच्या साधनेहून पडलं. हा वारकरी संप्रदाय. हा वारकरी, वारकरी म्हणजे वारी करणारा. कधी देवाची वारी करतो आणि कधी साधूची वारी करतो. हा संप्रदाय कधी देव वारी करतो, देवाची वारी करतो. वारकरी म्हणून घेत असेल, वारी करत नसेल तर तो काही वारकरी नाही. आणि खरं सांगू का, केवळ पंढरीचीच वारी करतो, बाकी संतांच्या वाऱ्या करत नाही, तो हाप वारकरी. तो काय फुल वारकरी नाही, तो काय हाप वारकरी. म्हणजे तो सगळ्या संतांच्या आणि देवाच्या वाऱ्या करतो ना देवा, तो वारकरी आहे. पण हा साधन आहे. आणि पाचवं अंग या संप्रदायाला तीर्थ आहेत. या संप्रदायाला तीर्थ आहेत. कोणकोणती तीर्थ आहेत? या संप्रदायाला एक देवतीर्थ आहे आणि एक संत तीर्थ आहे. संप्रदायाचं देवतीर्थ हे सामान्य नाही आणि संप्रदायाचं संत तीर्थ हे सामान्य नाही. संप्रदायाला प्राप्त झालेलं देवतीर्थ पंढरी आहे आणि संप्रदायाला प्राप्त झालेले संत तीर्थ मुख्यतः आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर, पिंपळ हे आदी करून सगळे संत जिथं वस्तीला गेलेत, ज्या भूमीला त्यांनी पावन केलं, अशी सगळी तीर्थ ही संत तीर्थ आहेत. वारकरी संप्रदायाचं मुख्य तीर्थ पंढरी हे देवतीर्थ आहे, सामान्य नाही. किती विशेष आहे सांगू. या जगतात सर्वात मोठं तीर्थ, सर्वात श्रेष्ठ देव आणि सर्वात मोठं क्षेत्र कोणतं आहे? सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र देव. शास्त्रांनी हा भाव निवडिला, निवडिला. शास्त्रांनी हा भाव निवडिला. सर्वश्रेष्ठ तीर्थ क्षेत्र आणि देव. सर्वश्रेष्ठ तीर्थ क्षेत्र आणि देव. शास्त्रांनी हा भाव निवडिला, निवडिला. भाव निवडिला. काय असेल, सर्वोत्तम देव कुठं असेल आणि सर्वोत्तम क्षेत्र कोणतं असेल? सगळे शास्त्र एकत्र बसले. पढत मूर्ख नाही, 4 ग्रंथ शिकलेले नाही, सगळी शास्त्र एकत्र बसले आणि त्यांनी धांडोळा घेतला आणि सांगितलं पंढरी सर्वोत्तम तीर्थ आहे, सर्वोत्तम क्षेत्र पंढरी आहे आणि सर्वोत्तम देव पांडुरंग आहे. ऐका ना, का म्हणायचं सर्वोत्तम? काही तीर्थात देव आले आणि तिथून गेले. द्वारकेत आले गेले, गोकुळात आले गेले, बद्रीनाथला आले, तपश्चर्येला गेले होते ना बाबा, गेले. पंढरीत आले, कुठं गेले हो? कुठं गेला पांडुरंग? कुठंच नाही. अन्य तीर्थात देव आलेत आणि गेलेत,
पण पंढरीत देव आले, कुठंच गेले नाही. कारण पुंडलिकाने सांगितलं, देवा नच जावे देवा माझे गावी म्हणून मागतो प्रार्थनी ह्याची. तुला माझं मागणं आहे का माझ्या गावातून तू जाऊ नको, माझे गावी व्हावे अधिपती, हे पुंडलिकरायाचं मागणं आहे. म्हणून पुंडलिकरायाचं वचन देवानी प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा अंकेला न पुसता जाता नाही, खाली बैसता ही भी अवघा त्यांचा होय. जीवभावासहित खऱ्या अर्थानं पाहायचं झालं, देव नाही सोडत पंढरी. म्हणून पंढरीची वारी सर्वश्रेष्ठ वारी. पंढरी या संप्रदायाचं देव तीर्थ आहे देवा. आणि तसंच या संप्रदायाला दुसरं संत तीर्थ आहे आळंदी. मग आळंदी संत तीर्थही सामान्य नाही. आळंदी सारखं क्षेत्र त्रैलोक्यात दुसरं तिसरं नाही. काय बोललो मी वाक्य? आळंदी सारखं क्षेत्र त्रैलोक्यात दुसरं तिसरं नाही. हे माझं वचन नाही, हे पुराणात चिंतन आलेलं आहे. स्कंद पुराणात असं चिंतन आलं, असा श्लोक आला आळंदीच्या संबंधानं. प्रगटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने, नास्ती नास्ती समम क्षेत्रम त्रैलोक्यम पावनम स्मृतम. स्कंद पुराण असं सांगते, प्रगटोस्मी महाक्षेत्रे आनंदाख्य महावने. हे आनंदवन जे आहे याला नाव आनंदवन आहे. या भूमीचं नाव काय? हे आळंदी अलीकडलं नाव आहे. हे जुनं नाव या भूमीचं काय? आळंदी आहे. आपले हे आनंदवन आहे. कृतयुगात हे 4 युगाचं तीर्थ आहे, एका युगाचं नाही. कृतयुगात या भूमीचं नाव आहे आनंदवन. ही भगवान शंकराची भूमी आहे. 18 शिवपीठ आहेत, त्यात वरिष्ठ शिवपीठ आळंदी आहे. पटवून देणार आहे मी, पुढे जसं येईल तसं मी त्याचं चिंतन मांडणार आहे. म्हणून ही भूमी जी आहे ते सामान्य नाही, हे भगवान शंकराची भूमी आहे. याचं नाव आनंदवन कृतयुगात होतं या क्षेत्राचं. एका युगाचं क्षेत्र नाही. त्रेतायुगात याला वारुण असं नाव प्राप्त झालं. त्याच्यानंतर व्यापार युग लागलं. व्यापार युगात त्या क्षेत्राचं नाव कपिल आहे, कपिल. आणि मला वाटते कलियुगात या क्षेत्राचं नाव अलंकापूर आहे. काय? अलंकापूर. आळंदी नाही, काय? अलंकापूर. मग आळंदी आपण म्हणतो ते त्याचं उत्तर असं आहे, आळंदी शब्दाचा आणि ज्ञानोबाराच्या अवताराचा संबंध आहे. ज्ञानोबाराच्या अवताराच्या आधी याला अलंकापूरच नव्हतं. आळंदी का पडलं? आळंदी शब्दाची जर फोड केली तर आपल्या लक्षात येते, तर 2 शब्द आहे. आलम म्हणजे पुरे, दाद दाती. पुरे म्हणे पर्यंत देणारे ज्ञानोबार या भूमीत राहू लागले, म्हणून या भूमीला आळंदी म्हणू लागले. विठ्ठल भेटला वेळ तर भावार्थानंतर त्याचा विस्तार मी करणार आहे. कृतेचानंद विपिने, कृतयुगात त्याला आनंदवन नाव आहे. कृतेचानंद विपिने त्रेतायाम वारुणम स्मृतम. त्रेतायुगात त्याला वारुण नाव होतं. द्वापारे कपिलम ज्ञेयम, द्वापारे युगात त्याला कपिल नाव होतं. अलकाख्याम कलयुगे, याला अलकापुरी म्हणतात. अलकापुरी, याला अलंकापुरी असं नाव आहे. अलंकापुरी ही अलंका नगरी आहे. आणि मग अशी ही संत भूमी आहे. जगात नाही, जगात असं तीर्थ नाही. जगात नाही म्हणत, त्रैलोक्यात नाही. त्रैलोक्यम पावनम स्मृतम. त्रैलोक्यात याच्यासारखं पावन तीर्थ नाही. आणि अशा महान संत तीर्थाची जर तुम्ही वारी केली, फळ काय हो? फळ काय? अभंगाचं पहिलं चरण. यात्रे अलंकार यात्रे अलंकापुरा, यात्रे अलंकापुरा, यात्रे अलंकापुरा, यात्रे अलंकापुरा, यात्रे अलंकापुरा, यात्रे अलंका
पांडुरंगे पांडुरंगे आवडते विठ्ठला आवडते विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे यात्रे या महान तीर्थाच्या यात्रेला तुम्ही आलात, फळ काय? ते आवडती विठ्ठला देवाला आवडतात. आणि खरं सांगू का देवा, परमार्थ परमार्थ म्हणजे काय? परमार्थ कशाला म्हणतात? परमार्थ काय? परमार्थ ती आहे काय? ज्या क्रियेनं देव प्रसन्न होईल ती क्रिया करणे. आपण जी क्रिया केली त्या क्रियेनं जर देव प्रसन्न होत नसेल तर तो परमार्थ नाही. स्व अनुष्ठिस्तस्य धर्मस्य संसिद्धी हरितोषणात. संसिद्धी परमात्मा प्रसन्न होणं आहे. आपण अनुष्ठित केलेल्या कर्मधर्माने देव प्रसन्न होणं हा परमार्थ आहे. आणि मला वाटते आळंदीला आल्यानंतर देवाला आवडत असेल तर का आळंदीची यात्रा करू नये? तशी भरपूर फल आहेत, मी सांगणार आहे पुढे. इथं यात्रेला यायचंय, यात्रा आहे. आळंदीत तुम्ही एकदा जरी आले तरी जन्म एरझा चुकल्या जाते बरं का. एकदा जारे अलंकापुरा जन्म एरझार चुकवा. सेना महाराजांचा अभंग आहे. जोडून या करदुनी सेना जातो लोटांगणी. सेना महाराजांनी फार ज्ञानोबाच्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाचा प्रभाव तसा सर्वत्रच होता, पण सेना महाराजांचं विशेष वर्णन पाहायला सापडते. ज्ञानोबाचं वर्णन विशेष केलं सेना महाराजांनी. मला सांगायचं काय, एकदा जरी आले तरी जन्म एरझार चुकते असं हे क्षेत्र आहे. या भूमीची विशेषता आहे. यात्रेला या, इथे यात्रेला आम्ही आलो का नाही? आम्ही कशाला आलो इथं? कशाला आलो? मी थोडा बहिरा आहे, मला ऐकायला कमी येते. कशाला आलो आपण? यात्रा वेगळी जत्रा वेगळी बरं का. म्हणून मी पुन्हा शब्द वापरला, यात्रे जत्रे नाही. जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी. इथं आलो आणि दुकानच पाहत बसलो. कशाचे? काठोट चांगले भेटतात इथं रोडला. ते काठोट कोळपाट चांगले भेटतात, लाटणे चांगले भेटतात. इथं भेटतात ना, तुम्ही पान वाटेला. इथं हे साहित्य चांगले भेटते देवा. ते नेमके दुकान आत्ताच येतात. आणि मग असं वाटते एक तरी लाटणं तरी घेऊन जावं. आणि हे तुम्ही नेलं का तुमची यात्रा होत नाही देवा. ती जत्रा झाली. यात्रा वेगळी आणि जत्रा वेगळी. प्रपंचाच्या प्राधान्यानं ज्या वस्तू गोळा केल्या जाते ती जत्रा झाली. जिथं प्रपंच, घरी प्रपंच आणि इथे प्रपंच म्हणल्यावर ती जत्रा झाली, यात्रा नाही झाली. यात्रा कशाला म्हणतात ऐका? यात्रा करायची म्हणजे काय करायचं? यात्रेचं चिंतन पुराणात आलेलं आहे. यात्रा वासम तद अधिकरण स्नानदान आदी पुण्याचरण निधनानिच. यात्रेचं चिंतन केलं पुराणाने, असं स्मृती ग्रंथात चिंतन आलेलं. यात्रा म्हणजे काय? त्या तीर्थात गेलं पाहिजे. यात्रा वासम, तिथं राहिलं पाहिजे. सकाळच्या गाडीनं आला आणि संध्याकाळच्या गाडीने निघाला नाही होत यात्रा. बरं, एकादशी आला आणि द्वादशी सोडून निघाला नाही होत यात्रा. यात्रा करायची झाली तर ही यात्रा अष्टमीला चालू, आज चालू झाली तशी अष्टमी पासून यात्रा आहे आणि अमावस्येपर्यंत ही यात्रा आहे. या यात्रेची विशेषता काय? अष्टमी ते अमावस्या म्हणून आज ज्ञानोबाच्या दरबारातला कला, वारकरी मायबापाचा कला अमावस्येचा कला.
कमीत कमी ज्ञानोबाराचा समाधी सोहळा तरी होऊ द्यायला पाहिजे का नाही? द्वादशीलाच अर्धे जातात ते यात्रेला आले नाही, जत्रेला आले. आलं का लक्षात? यात्रा वासम त्या तीर्थात राहिलं पाहिजे. म्हणे कोणत्या तीर्थात किती राहावं नियम आहे बरं का. कोणत्या तीर्थात जाऊन काय करावं नियम आहे. तप करायचं झालं का जा रेवेच्या काठावर, नर्मदेच्या काठावर जाऊ. तपस्तप्तम रेवात्रे. हो, पिंडदान करायचं. पिंडम दध्यात गयाशिरे. गैला जायचं, पिंडदान करायचं. हो, प्रत्येक तीर्थाचं महात्म्य आहे. मरणम जान्हवी तटे. मरायचं झालं तर गंगेच्या तटाकावर जावं. प्रत्येक तीर्थाचं महात्म्य आहे, स्वतंत्र आहे. तिथं राहिलं पाहिजे. कुठं किती दिवस राहिलं पाहिजे? गंगेच्या काठावर किती? अहो, त्या माघ महिन्यात गंगेच्या काठावर एक दिवस राहिलं तर एक कल्प राहिलं असं पुण्य प्राप्त होतं. गंगेचा एक, मग तिथं कल्पवास. आजही साधू मंडळी माघ महिन्यात त्या प्रयागला येऊन थांबतात. त्याला कल्पवास नावच आहे. एक महिनाभर ते तिथं राहतात. एक दिवस राहिलं तरी एक कल्प राहिल्याचं पुण्य प्राप्त होते. कल्पवास प्रत्येक तीर्थात आहे. काशीत गेलं पाहिजे. किती दिवस राहिलं पाहिजे? काशीला कधी जातो असा विचार करत जरी राहिलं तरी काशीत राहिल्याचं फल भेटते. म्हणे कदा काश्या गमिष्यामी कदा द्रक्ष्यामी शंकर इति ब्रुवान सततम काशीवास फलम लभेत असं शास्त्र बोलते. पण खऱ्या अर्थानं पाहिजे झालं असं म्हणू जरी लागला काशीत कमीत कमी 9 दिवस जास्तीत जास्त 9 महिने तरी राहावं. म्हणे आईच्या गर्भात जितका काळ राहतो तितका काळ प्रत्येक तीर्थात राहावं. त्या तीर्थाचा विधी सांभाळावा. इथं आल्यानंतर यात्रा कधी सिद्ध होईल? इथं आल्यानंतर राहिलं पाहिजे. यात्रा वासम, हो, आणि वास केला पाहिजे. तद अधिकरण स्नान. इथं आल्यानंतर स्नान केलं पाहिजे. म्हणजे बिना स्नानाचे राहतात का? नाही. पण स्नान कोणतं करायचं? इथं जे पुण्यजल आहे या पुण्यजलाचं स्नान करायचं. कोणाचं? इंद्रायणीचं स्नान करायचं. इथं आल्यानंतर इंद्रायणीचं स्नान करायचं. ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीशी स्नान करती अहर्निशी कोटी तीर्थ प्रयागादी काशी. सामान्य फल नाही तसं. प्रसन्न होती हरिहर. प्रसन्न होती हरिहर. हरही प्रसन्न होतो आणि हरी प्रसन्न होते. ही दक्षिण वाहिनी असणारी इंद्रायणी, हो, इथून पूर्वेला वाहते. पुढे गेल्यानंतर ज्ञानोबाराच्या मंदिरापासून ती दक्षिणेला जाते. हो, केवळ तुम्ही त्या इंद्रायणीला स्नान केलं आणि या भूमीत केवळ प्रदक्षिणा केली तरी तुमच्या जीवनातल्या सगळ्या दुःखाची निवृत्ती होते. तुटती यातना सकळ इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा. इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा. इंद्रायणी स्नान करती प्रदक्षिणा. तुटती यातना सकळ त्याच्या. तुटती यातना सकळ त्याच्या. तुटती यातना सकळ त्याच्या. इथं स्नान केलं पाहिजे. तीर्थात आल्यानंतर त्या तीर्थाचं स्नान केलं पाहिजे. का बाबा? त्याचं कारण आहे. त्या तीर्थाच्या काही अधिष्ठात्री देवता असतात आणि त्या काळात ते आशीर्वाद देण्यासाठी त्या तीर्थात वस्तीला राहतात. जो कोणी स्नान करतो त्यावेळेस त्याला आशीर्वाद देत असतात. म्हणून तीर्थात गेल्यानंतर तीर्थात स्नान करावं. हो, काही जण तीर्थात जातच नाहीत. नाही जात. जिवंतपणी जात नाही यात विशेषता नाही. मेले तरी जात नाहीत. अहो, काहीच्या आस्ती सुद्धा जात नाहीत. काय सांगायचं तुम्हाला? बलत तर पाप असेल तर तीर्थ त्याचा स्वीकार करत नाहीत. विठ्ठल मी पाहिलं महाराज. एकदा आमच्या सोबत एक ग्रहस्थ होते. त्यांचं जीवन मला माहित होतं. ते नेमके आमच्या सोबत तीर्थयात्रेला आले आणि काशीला आले ना असा ताप भरला. गंगेपर्यंत आले पण गंगेचं स्नान नाही करू शकले. ते गाव सोडलं, काशी सोडलं, पुन्हा ठणठण. पुन्हा काही आम्ही अयोध्येला गेलो. पुढे अयोध्येला गेल्यानंतर नेमकं अयोध्या आले, पुन्हा ताप आला. पुन्हा शरीराला पाहू शकले पण स्नान नाही करू शकले. भलत तर पाप असेल तर तीर्थ नाही स्वीकार करत त्याचा. आलं लक्षात? हो, 3 मुलं आहेत. त्यांना मुलं धार्मिक आहेत. आई वडिलांनी तीर्थयात्रा करावी इच्छा आहे. पण हे घर कोंबडे, घर सोडायची तयारीच नाही. पोरं सांगितलं भरपूर विपुल आहे आपल्याकडं. आईला सांगितलं आई अगा जा तीर्थाला. यात्रा कंपनीची गाडी निघली, जा ना तीर्थाला.
म्हातारीची जायची तयार नाही. आता कशाला जाऊ दूर, माझे घरीच पंढरपूर. अगं हे आळंदीची यात्रा आली, जा सगळे चालले जात यात्रेला. म्हातारी जाण्याच्या तयारीत नाही महाराज, नाही तयारी, गेलीच नाही. जिवंत असेपर्यंत तीर्थाला तशीच गेली. तशीच गेली म्हणजे पुढे गेली, वर गेली. पोराला वाटलं म्हातारी तशी गेली, आता गेलीच नाही तर जरा कमीत कमी आस्ती घेऊन तरी आपण आस्ती तरी विसर्जन करू. मधल्या भावाला सांगितलं, जा म्हणे आता आई गेली तर आईची आस्ती घेऊन तुम्ही आळंदीला विसर्जन करायला जा. तो होता रमत गमत स्वभावाचा. तर ते आस्ती घेतल्या, ते फुलं घेतले आणि ते आळंदीच्या दिशेने निघले. निघायलाच उशीर झाला आणि त्याला वाटलं चला आता चाललोच आस्ती विसर्जन करायचं. वाटेत पाहुण्याचं गाव आहे, त्याच्याकडे जाऊन येऊ. आस्तीत ते पिशवीत ते तांब्या ठेवलेला, आस्ती ठेवलेल्या, आणि रात्री पाहुण्याच्या गावी संध्याकाळी पोहोचला. उशीर झालेला, 9 साडेनऊ घड्याळात वाजले. या 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 पाहुणे आले. आणि त्या पाहुण्याचा ऊस जाणं चालू होतं. ऊस चालू होता, व्यक्ती घरात नव्हता. ती माऊली घरात होती, तिनं स्वयंपाक केला. पाहुणे बनल्यानंतर बेसन चपाती केली, त्यानं जेवण केलं, झोपला. पाहुणे ऊस जाणं चालू आहे. पार ते गाड्या नेणं फार कठीण आहे. ऊस किती कठीण असते ज्याचं त्याला माहित आहे. ते कसे कसे आडून घेतात ते अलग लक्षात. आता काय करायचं, आता काय, ऊस चाललेला ते काय सकाळी, हे सकाळी याला सकाळीच निघायचं. पण रात्री तो झोपला, दमून गेलेला. त्यानं पिशवी लटकून ठेवलेली कुंटीला, आणि कुंटीला जशी पिशवी लटकून ठेवली, पण ज्या घरी उतरला होता त्या गृहिणीला तिचा एक स्वभाव होता, काय, ज्या पिशवी आहेत पाहुण्याच्या ते काय आहे त्याच्यात म्हणून काढून पाहायचं, हिचकून पाहायचं. तिनं रात्री झोपल्या झोपल्या, या बाबाजी विढल ढलो 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 ते रात्रीच पिशवी काढली आणि त्याच्यात तिला असं नवा तांब्या, जाडशा जाड तांब्या, तांब्याचा तांब्या पाहिला. ते काय असेल बरं, आणि हे कशाला, याच्यात काय आहे. तिला ती काड्या काड्या दिसल्या, ते असते. तिने एक केलं, ते पिशवी काढली, पाठीमाग घराच्या नाली होती, त्या नालीत टाकून दिलं सगळं. ते ऐकत आहे तुम्ही. आणि तिनं ती तांब्या काढून घेतला महाराज, तांब्या काढून घेतला. हे सकाळी उठलं, त्याला पहिल्या गाडीने निघायचं होतं. त्यानं गाडी तसंच तोंड धुतलं, आंघोळी केली नाही, चहा घेतला आणि पिशवी उचलली, तसाच निघला गेला. तिथं डायरेक्ट तीर्थात आला, आळंदीत आला. ते ब्राह्मणाने सांगितलं, काढा ना असते, पूजा करायची नाही. त्यानं पिशवीत पाहिलं, कुठ्यात असते. त्याला लक्षात आलं. गरीब भावाला फोन केला, दादा असं असं झालं. भाऊ नाराज झाला, म्हणे ये बाबा वापस. पण मोठा भाऊ म्हणे काही चिंता करू नको, आईच्या आस्ती मी थोड्या छोट्या एका डब्बीत, कापरासारखीची डब्बी, त्याच्यात भरून ठेवले, आपण एकदा पुन्हा कधीतरी जाऊ. झालं महाराज. काही दिवस निघून गेले. 5-6 महिन्यानं सगळं घरच निघलं. मोठ्या भावाच्या मोठ्या पोराचं लग्न झालं. ती सगळे मग ते निघले, चला तीर्थयात्रेला. तीर्थयात्रा करता करता ते आलेत. वरच्या घाटावर पुरुष स्नान करत होते, खालच्या घाटावर महिला स्नानाला गेल्या. आणि स्नान करता करता त्यांना ती डब्बी जी आहे ना आस्तीची, त्याला वाटलं सोड, काढली तरी का मग काय होईल, डब्बीच सोडून दिली. कशा, त्या तीर्थात सोडून दिली. पुढं महिला स्नान करत होते. स्नान करता करता ती नववधू, तिनं उडी मारली आणि तिनं पाणी असं हातात घेतलं, तिच्या हातात ती डबी. तिला वाटलं गंगेनंच मला काही प्रसाद दिला. बरं इथं उघडला तो हे सगळ्या जणी मागतील, त्याच्यापेक्षा तिनं तसाच घेतला आणि आपल्या पदरात बांधून ठेवला. पाहता काय, तिथून सरळ गावाकडं तीर्थयात्रा करून ठेवले. सत्यनारायण केला आणि सत्यनारायण केल्यानंतर आरतीसाठी बोलावलं. कोणाला, नववधू. ते थांबा थांबा, आरती करण्याच्या आधी गंगेनं मला प्रसाद दिला, मी डब्बी आणलेली आहे, कपाटात ठेवलेली आहे. गंगेनं मला काय प्रसाद दिला, तिनं उगलून पाहिलं देव. आपण सत्यनारायण आता प्रसाद नेल्यावर काय करतो, आपण पूजा करायचं त्या दिवशी काढतो. तिनं ते कपाट काढलं, तो ती डब्बी आणली, नेमकी तिथं ठेवली. ज्यानं डब्बी सोडली होती तो डब्बीकडेच पाहत राहिला. पुन्हा त्याला वाटलं डब्यासारखे काय डब्या नसतात का.
पण त्याला पुन्हा संशय बळवल्यानंतर त्यांनी डब्बी हातात घेतली महाराज, डब्बी उघडली, जसं होतं तसंच ते पावडर त्याच्यात होता आज तिथं. आणि मग ती म्हणे अरे म्हातारी तीर्थात गेली पण तिथं नाही राहिली. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बोलत तर पाप असलं तर तीर्थ स्वीकार नाही करत देवा. माझा विषय चालला का तीर्थात आले. यात्रा कधी घडते? यात्रा वासम तिथं राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर तिथं जे पुण्य जल आहे त्याचं स्नान केलं पाहिजे. यात्रा वासम तद अधिक स्नान, तिथं दान दिलं पाहिजे. यात्रा वासम तद अधिक स्नान दानादी, दान केलं पाहिजे. दान आधी करून केलं पाहिजे. दान काय करायचं? जे शक्य आहे ते दान द्या. तसं अन्नदान तर इथं सर्वश्रेष्ठ आहे. चतुर्भुजता पूर्वजांना प्राप्त होते असं समाधीत प्रमाण आहे. पण अन्नदान करा, जे शक्य आहे ते दान करा. आणि सगळ्यात सोपं सांगू का, सगळ्यात मोठं या तीर्थात जर दान द्यायचं झालं तर आपल्या अहंकाराचं दान द्या. सगळ्यात मोठं दान आहे ते, आपला अहंकार तीर्थात टाकून द्यावा. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे दान द्या. तर अधिकरण स्नान दानादी पुण्याचरण. तीर्थात आल्यानंतर पुण्याचरण करा. पुण्याचरण, वाईट आचरण नको. इथं आला आणि मोबाईल खेळत बसला नाही. इथं आला पिक्चरची टॉकीज पाहू लागला नाही. इथं कपोय आचरण करायचं नाही त्या तीर्थात. कारण अन्य ठिकाणी केलेलं पाप तीर्थात गेल्यावर धुवून जाते, पण तीर्थात केलेलं पाप वज्रालेपासारखं आपल्या सोबत राहते. अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती, तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रालेपम भविष्यती. ते पाप कधीच जात नाही. म्हणून खऱ्या अर्थानं पाहिजे झालं तर तीर्थात कपोय आचरण नाही, पुण्याचरण पाहिजे. पुण्याचरण, तीर्थातलं पुण्याचरण काय? आळंदीतलं पुण्याचरण आहे. इंद्रायणीचं स्नान करा, प्रदक्षिणा करा, ज्ञानोबाराचं दर्शन घ्या, पारायण करा, कथा कीर्तन श्रवण करा. हे आळंदी क्षेत्रातलं पुण्याचरण आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. पुण्याचरण करा. मी यात्रा सांगत आहे. यात्रेला गेल्यानंतर काय काय केलं पाहिजे? यात्रा वासम तद अधिकरण स्नान दानादी पुण्याचरण. आणि शेवटचा शब्द आहे निधनानीच. त्या तीर्थात तुम्ही गेले आणि प्रारब्ध वशात तुम्हाला जर निधन प्राप्त झालं ना देवा, तसं होतच नाही, पण झालं तरी ते स्वीकारा. तीर्थात जर निधन, त्या तीर्थात तो अखंड राहतो. अखंड त्या तीर्थात. बहुतेक लोक आयुष्यभर तीर्थात राहतात. आलं तुमच्या लक्षात? आणि मरायला बाहेर जातात का? कारण तेच आहे. म्हणून यात्रा तेव्हा म्हणतात. हे सगळं घडलं पाहिजे. हे पुण्यक्षेत्र आहे. हे अलंकापूर सामान्य नाही. कृतत्रेतात व्यापार कली 4 युगाचं हे तीर्थ आहे. इथं असणारी ही इंद्रायणी सामान्य नाही. ही इंद्रायणी काय माहित का? नंदीनं विचारलं भगवान शंकराला, का नदी केनवा नीता कस्मिन काले कदाचन. नंदीनं विचारलं ही नदी काय, कशीची उत्पत्ती काय झालं महाराज, ही कशी, कोण आहे नदी? नंदीला सांगितलं भगवान शंकराने, शृणु नंदी प्रवक्ष्यामी कथायाम पाप विनाशिनी. या पाप विनाशिनी गंगेची तुला कथा सांगतो. ही आनंदवनाची भूमी. मी आणि पार्वती, भगवान शंकर सांगतात नंदीला, या भूमीत विहार करत होतो आणि पार्वतीचं सौंदर्य पाहून स्वर्गाचा राजा इंद्र इथं आला. पार्वतीच्या जवळ आला, पार्वतीचं सौंदर्य पाहिलं. त्या पार्वतीला म्हणू लागला, हे पार्वती, अगं मी स्वर्गाचा राजा इंद्र आहे. तू ज्याच्या जवळ आहे त्याला राहायला घर नाही, कपाळ आहे, अंगावर वस्त्र नाही, दिगंबर वेश आहे. तुला कोणतं सुख याच्या जवळ भेटणार आहे? याचा त्याग कर आणि माझ्यासोबत ये. राग आला पार्वती मातेला, आपल्या पतीचा केलेला अपमान. रागावली पार्वती माता. आणि रागावलेल्या पार्वती मातेनं त्या शचीपतीला, इंद्राला शाप दिला आणि सांगितलं, जडबुद्धीनं आला ना तुला जडरूपत्व प्राप्त होईल, तुला जलरूपत्व प्राप्त होईल. असा शाप पार्वती मातेनं त्या इंद्राला दिला. तो भयभीत झाला आणि मग भगवान शंकराचे पाय धरले, माझं चुकलं, मला माफ करा. मी जडबुद्धीनं, कामबुद्धीनं इथं आलो, पण असं बरोबर नव्हतं, माझ्याकडून चूक झाली. शंकराने सांगितलं, तू प्रपन्न झाला, तुला उशाप देतो. शाप तर वापस घेत नाही, तर उशाप देतो. तुझ्या अंगापासून निघणारी नदी मला प्रिय राहील आणि स्वर्गात जे इंद्र तीर्थ आहे त्याची ती बरोबरी करेल.
श्लोक ऐका. इंद्र येऊनी भूमिसी. तर हे सगळा विषय सांगितला, याचे श्लोक आहे स्कंद पुराणात. नंदीनं विचारल्यानंतर कथम पार्वती देवी त्वम दिगम उपासते किम सुखम धनम गौरी प्रपश्यस्य कपालिनः. त्याने विचारलं कथम पार्वती देवी त्वम, हे पार्वती सांग, कथम पार्वती देवी त्वम दिगंबर उपासते, या दिगंबर्याजवळ तुला काय सुख आहे. किम सुखम धनम गौरी प्रपश्यस्य कपालिनः, या कपालधाऱ्याजवळ तुला कोणतं सुख आहे, कोणतं सुख आहे. मग ती रागावली. सा क्रोध वशगा देवी सशापम च शचीपतीम. क्रोधायमान झालेल्या पार्वतीनं शचीपतीला म्हणजे इंद्राला शाप दिला. गच्छ गच्छ दुरात्मेती जलरूपेसी सर्वदा, तुला जलरूपत्व प्राप्त होईल असा शाप त्याला दिला. आणि मग मात्र तो शरण आला. शरण आल्यावर भगवान शंकराने त्याला उशाप दिला. तवैव अंग संभूता नदी मम प्रियावह इंद्रतीर्था समायाता इंद्रायणी समुद्भव. विठ्ठल. खऱ्या अर्थाने ही इंद्रायणी सामान्य नाही. स्वर्गात देव ज्या तीर्थात स्नान करतात तिची बरोबरी करते. इंद्रतीर्था समायाता इंद्रायणी समुद्भवा. ही इंद्रायणी सामान्य नाही. इथं भरपूर तीर्थ आहेत. चक्र तीर्थ, शालिका तीर्थ, चंड तीर्थ, भास्कर तीर्थ. इथं एक समुद्र तीर्थ आहे देवा. तीर्थे राहिली स्थळे घेऊन ये. या भूमीत भरपूर तीर्थ आहेत. एक दोन तीर्थ नाही, सगळे तीर्थ माहीत झाले पाहिजे आपल्याला. भरपूर कुंड आहेत तिथं. त्या कुंडाचं महात्म्य, ते तीर्थ ज्ञानोबाराच्या समाधी काळी वेगवेगळं आपलं स्थान. आजही समुद्र तीर्थ. भैरवापासोनी भागीरथी बसे. पूर्ववर्ती माया दिसे. पूर्ववटी माया दिसे. ते जाण पार्वती. ते जाण पार्वती. ते जाण प्रत्यक्ष पार्वती. ते जाण प्रत्यक्ष पार्वती. या भूमीत त्रिवेणी आहे. येथे त्रिवेणी गुप्त. भैरवापासून भागीरथी वसे. भैरवाचं मंदिर आहे गावाच्या मधोमध. त्या भैरवापासून भागीरथी नदी वाहते. ती पूर्वी प्रगट होते. वारकरी शिक्षण संस्थेच्या पाठीमागून जायची. गुरुनाम गुरु भाऊसाहेब महाराज त्या गंगे स्नान करायचे. दररोज ते स्नान करायचे. संस्थेच्या पाठीमागून ती होती. म्हणून भैरवापासून भागीरथी वसे. आणि पूर्ववटाला जे दिसणारे जे वटवृक्ष आहे ती प्रत्यक्ष पार्वती माता आहे. पद्मावती देवीचं मंदिर आहे इथे. ती पद्मावती देवी म्हणजे प्रत्यक्ष पार्वती आहे. असं आहे. भगवान शंकरांनी इथं या आनंदवनात आले. ही भूमी पाहिल्यानंतर लोटांगण घालू लागले. पार्वतीने विचारलं हे तुम्ही काय करता. म्हणे देवी माझा स्वामी इथं अवतार घेणार आहे. ही पावन भूमी आहे पण मी इथं लोटांगण घालतो. भगवान शंकर कैलासातले आणि इथं आल्यानंतर ते लोटांगण घालू लागले. लोटांगण घालता मग सांगितलं आता मी या भूमीला सोडणार नाही. पार्वतीने सांगले मी तुमच्या सोबत राहतो. म्हणे जमायचं नाही. माझा स्वामी ब्रह्मचारी वेशात येणार आहे म्हणून तू सुद्धा माझ्या जवळ नको. तू जरा तुझं स्थान बाजूला शोध. म्हणून पूर्ववटावर जे पद्मावती देवीचं मंदिर आहे ती पार्वती माता आहे. पूर्ववटी माया दिसे ते प्रत्यक्ष जाणं पार्वती. आणि ज्ञानोबाराच्या आधी इथंच शयत इंदिरा. इंदिरा म्हणजे लक्ष्मी माता इथं आधी येऊन थांबलेले आहे. सोन्याचा पिंपळ म्हणजे सोन्याचा पिंपळ नाही, ती प्रत्यक्ष लक्ष्मी माता आहे. सोन्याचा पिंपळ हे सामान्य नाही. भगवान ज्ञानोबाराचा अवतार होणार याच्या आधीच ही लक्ष्मी माता इथे येऊन थांबलेली आहे. आणि ते स्वर्ण पिंपळाच्या रूपाने. आता प्रत्येकाचं महात्म्य स्वतंत्र आहे. घड्याळ माझ्याकडे स्वतंत्र आहे. आलं लक्षात. स्थान अगस्तीचे. ही भूमी म्हणजे अगस्ती ऋषीची भूमी आहे. हे मूळ स्थान अगस्तीचे. अगस्ती ऋषी इथं होते. अगस्ती ऋषी नित्य सिद्धेश्वराची पूजा करायचे. या लिंगाची स्थापना त्यांनीच केलेली. असं सांगतात. भगवान कैलासात राहत होते आणि कैलासात राहणाऱ्या भगवंताला नित्य पूजेला अगस्ती आदी ऋषीवर्य जायचे. पण भगवान ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेले आनंदवनात राहिले. आपला स्वामी चित्त नाही आणि स्वामीच्या शोधार्थ
ते अगस्ती, ज्यांचं नाव मूळ अगस्ती नाही, त्यांचं नाव मानदारी ऋषी. ते उत्तरेतून आपलं दक्षिणेकडे निघाले. शोध घेता 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 वाटेला ते आले. महाराष्ट्रात पर्वतरांग आहेत सह्याद्रीच्या, आणि मध्य प्रदेशमध्ये पर्वतरांग आहेत. कोणत्या पर्वताच्या? विंध्य पर्वत आहे, विंध्य पर्वत. मध्य प्रदेशात विंध्य पर्वताच्या पर्वतरांग आहेत, आणि महाराष्ट्राचा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे. त्या विंध्य पर्वताचा अभिमान एवढा वाढला होता, तो दिवसेंदिवस वर जात होता. इतका वर गेला, सूर्याचं तेज पृथ्वीवर येत नव्हतं. सगळे भयभीत झाले. सूर्याचा प्रकाशच पृथ्वीवर पडू देत नव्हता. आणि ते मानदारी ऋषी दक्षिणेच्या यात्रेला निघाले. त्यांचं नाव मानदारी, अगस्ती मूळ नाव नाही. आणि ते वाटेला निघाल्यानंतर झालं असं, या विंध्य पर्वताला त्यांनी विनंती केली, मी दक्षिणेच्या यात्रेला चाललो, मला वाट दे. तो विंध्य पर्वत वाट द्यायला तयार नाही. अभिमानानं माणूस फुगल्यावर सहजा कोणाला मानत नाही. शेवटी त्या मानदारी ऋषीनं केलं काय? त्याला बंध तयार केला, युद्ध केलं, आणि तो भयभीत झाला. तो शरण आला, आणि शरण आल्यावर म्हणे आता उभा आहे ना, आडवा पण, मला तिकडे जायचंय. आणि त्याला तिथं स्थिर केलं, आणि त्याला सांगितलं, जोपर्यंत मी दक्षिणेची यात्रा करून येत नाही तोपर्यंत तू असाच राहा. त्या पर्वताला सांगितलं तू असाच राहा. तो पर्वत आडवा पडला, म्हणून आज मध्य प्रदेशाची भूमी जास्त बरड का आहे ते त्याचं कारण ते आहे. तो आडवा पडला पर्वत, आणि पर्वताचं एक, पर्वताला अग म्हणतात. अग, पर्वताला काय म्हणतात? अगम, आग, आग. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं, त्या आगाला त्यांनी स्थिर केलं मानदारी ऋषींनी, म्हणून त्यांना अगस्ती नाव प्राप्त झालं. त्याच्या आधीचं नाव त्यांचं अगस्ती नाही, अगम स्थायती. त्या आगाला त्यांनी स्थिर केलं, त्यांना अगस्ती नाव प्राप्त झालं. आणि अगस्ती नाव त्यांना प्राप्त झाल्यानंतर ते डायरेक्ट आलेत कुठं? तर या आळंदीत आले. म्हणून हे मूळ स्थान अगस्तीचे, हे मूळ स्थान अगस्तीचे. स्कंदाला उपदेश केलेली, हे म्हणजे स्कंद पुरुरवाचा संवाद इथंच घडलेला आहे. इथंच पुण्यक्षेत्र, महिमान पुण्यक्षेत्र. दक्षाने 10,000 यज्ञ इथं केलेले. स्कंदाशी जन्मस्थान, स्कंदाशी जन्मस्थान लोहगिरी येऊन पुरुरवा पुण्यक्षेत्र महिमान, बरोबर, येथूनची गेली. येथूनची केले. हे समाधीतले प्रमाण आहेत सगळे. इथं लोहगड दिसते, लोहगड. इथं पुढे तुम्ही पहा, एक पर्वत दिसते, लोहगाव तिथं आहे, तिथं लोहगड आहे. आणि तिथं स्कंदाला उपदेश झालेला आहे, हे लोहगड आहे इथं. त्याच्यानंतर पाहायचं झालं, या भूमीचं भरपूर महत्त्व. एका कीर्तनाचा विठ्ठल 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 विठ्ठल. ही भूमी अतिशय पावन आहे. खरं सांगू का, भीमा नदी सुद्धा तिथं नव्हती, इथंच होती. समाधीत प्रमाण आहे, नंदीनं त्या भीमा नदीला तिथे दिलं. येथोनी भीमरती नदी, भीमाशंकरा घेऊन गेला नंदी. पुढं तेथून उगमी पडली सर्व आधी, मग शंकरे स्नान केले. तिथून ती उगम पावली भीमाशंकरला, आणि भगवान शंकर आणि पहिल्यांदा तिच्या स्नान केलं. हे समाधीतले प्रमाण आहेत, नामदेव महाराजांनी लिहिलेले. येथून भीमरती नदी भीमाशंकरा घेऊन गेला नंदी. तिथून तिचा उगम झाला, पण ती इथंच होती. असे कितीतरी तीर्थ. इथं एक कैबेर महारण्य नदी आहे सिद्ध बेटात. इंद्रायणीला हे बेट काय, त्या बेटाचं चिंतनच आहे. 84 सिद्ध इथं नित्य आहे. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्ध आहेत. आणि त्यात इथं असं सांगतात, जिथं हे कैबेर महारण्य नदी इकून येते, तिच्या काठावर भरपूर कुंड आहे. इथं तुमच्या बिल्व वृक्षाखाली एक कुंड आहे. इकून ज्यावेळेस ती नदी इंद्रायणीला लागते, तिथं बेटाची भूमी तयार होते. तीन बाजूनं पाणी, आणि एका साईडनं जमीन असेल, ते बेट आहे. आणि खऱ्या अर्थानं ते जे बेट आहे, त्या सिद्ध बेटाच्या भूमीत कोणत्याही सिद्धीची साधना पुष्य नक्षत्रात रविवारच्या दिवशी 1 दिवस केली तरी सिद्धीला जाते. काय पुष्य नक्षत्र, पुष्य पाहिजे, रविवारचा दिवस पाहिजे, पौष महिना पाहिजे. 1 दिवस ती साधना केली
तरी त्याला तात्काळ सिद्धी प्राप्त होते. म्हणून 84 सिद्ध इथं राहतात आणि या सिद्धांचा राजा सिद्धेश्वर गावाच्या मधोमध राहतो. विठ्ठल विठ्ठल या भूमीची- कैलासाचा वास आणि कसिरीत भेट. कैलासाचा वास आणि कसिरीत भेट. कैलासाचा वास आणि प्रसिद्ध भेट. कैलासाचा वास आणि प्रसिद्ध भेट. कैलासाचा वास आणि कसिरीत भेट. कैलासाचा वास आणि कसिरीत भेट. कैलासाचा वास आणि प्रसिद्ध भेट. कैलासाचा वास आणि प्रसिद्ध भेट. विष्णूचे वैकुंठ पुरातन. विष्णूचे वैकुंठ पुरातन. भूमीवरी पंढरी ऐशी अलंकारी. भूमीवरी पंढरी ऐशी अलंकारी. कैलास वैकुंठ पुरातनी विष्णूचे वैकुंठ भूमीवरी पंढरी ऐशी अलंकापुरी. कैलासीचा वास अधिक सिद्ध भेट. भूमीवरी वैकुंठ पुरा जैसी काय भूमीवरी पंढरी तैसी अलंकार. म्हणून पंचकोशावरी साधू. हा पंचक्रोशावरी साधू जण हे सगळी भूमी विशेष अशा प्रकारची पावन आहे. अशा अलंकापुराची यात्रा ही सामान्य भूमी नाही. दक्षाने 10,000 यज्ञ केले. इंद्राने या भूमीत याग केला. तुम्ही आताच प्रमाण दिलं. इंद्र येऊनी या भूमीशी याग संपादले अहर्निशी इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी यापासून. इथं इंद्रानी यज्ञ केले, याग केले, तप केलं इथं इंद्रानी. म्हणून सध्या जो इंद्र आहे तो आपला आहे बरं का. दुसरीकडे जाऊ नका. मी त्या इंद्राचं चिंतन करतो. ब्रह्म विष्णू इंद्र पुरंदर तप. त्याचं ब्रह्म विष्णू इंद्र तप हा आणि योगेश्वर उमप. हा. पाताळी शेष समीप याची खालता असे. पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीचा भार दोघ जण वाहतात. कधी कुर्म वाहतो, कधी भगवान शेष वाहतात. शेषाच्या डोक्यावर सध्या पृथ्वी आहे. ते ह्या थकला का ते, ते थकला का ते. कधी कुर्माच्या पाठीवर पृथ्वी राहते, कधी शेषाच्या पाठीवर डोक्यावर पृथ्वी राहते. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या शेषाच्या डोक्यावर जी पृथ्वी टेकली ते भूमी हीच आहे. शेषाच्या डोक्यावर इथं समीप आहे पृथ्वी. म्हणून ज्यावेळेस इथं गदारोळ झाला, भजन झालं, त्यावेळेस ते पाताळात असणारा शेष दचकला म्हणून समाधीत प्रमाण आहे. आणि मग त्याला स्पुंदन आलं. तो इथं आला, समाधीत वर्णन नाही. तो इथं आला आणि मग त्यांनी खऱ्या अर्थानं ज्ञानोबाराचा जयघोष केला. त्यांचा ज्ञानोबाराची कीर्ती त्यानं ऐकली आणि मग त्याला तै असे आले पै स्पुंदन. तो तिथून इथं आला आणि मग त्याने ती ज्ञानोबाराची कीर्ती गायली. माझा विषय चालला का असे पावन स्थळ आहे. हे स्थळ सामान्य नाही. पृथ्वी सर्क्युलर मोशन मध्ये फिरते, गोलाकार गतीत फिरते. तिचा मिड पॉइंट जर काय असेल तर हे समाधी आहे ज्ञानोबाराची. काही दिवसात आळंदीत काही वर्षाखाली संशोधन झालेलं आहे. काही वैज्ञानिकांनी संशोधन केलं. त्यात एक शुक्ला नावाचे वैज्ञानिक होते. त्यांनी 2 ग्रंथ लिहिलेले. एक विश्व चैतन्याची अनुभूती आणि एक विश्व चैतन्याचे विज्ञान. त्यांनी या भूमीच्या संबंधानं काही वैज्ञानिक निकष त्यांनी लावून या भूमीची विशेषता सांगितली. त्यात या काही वेगळे स्पंदन, लहरी, वेव्ज इथून वेगळ्या बाहेर पडतात. खरं सांगू का, हा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट मध्यबिंदू आहे. गोलाकार गतीत एखादी वस्तू फिरू लागली तर तिची सगळी शक्ती तिच्या अक्षाच्या मध्यबिंदूच्या ठिकाणी एकवटल्या जाते.
त्याचा सगळा फोर्स तिथे येतो. असा नियम आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. जातं गोलाकार फिरते, फिरते वेळेस आपण पाहतो ते आत आपल्याला दिसते, ते अतिशय वेगानं ज्यावेळेस फिरते वेळेस ते आत जाते. आणि खरंच त्या ज्यावेळेस जात्याच्या त्या अंगाखाली पाळूखाली धान्य ते रगडल्या जाते. तर जातं ज्याच्या भरोशावर फिरते ते खुंटमध्ये राहते. त्या खुंट्याला आधार धरून जे धान्य राहते त्याला भरडण्याची भीती नाही, त्याला भीती नाही. तसं ज्ञानोबाराची समाधी हे मिडबिंदू आहे पृथ्वीचा. या ज्ञानोबाराच्या समाधीचा आश्रय करून जे साधक राहतात त्यांना भीती नाही काळाची सुद्धा. मी बोलत नाही, तुम्हाला प्रमाण देतो. नामदेव महाराजचं प्रमाण आहे, कळी काळ कोपलिया ही कोपे नचले. त्याचे नचले अलंकापुराशी. विठ्ठल 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 विठ्ठल. आमचे संत संशोधक होते, संत आमचे संशोधक होते, सामान्य नव्हते. हे संशोधन आहेत सगळे. मला सांगायचं काय, अशा प्रकारचं हे अलंकापूर आहे. या भरपूर महात्म्य पुढे बहुत जाणे आहे, पुढे कीर्तन करायचं आहे. त्याच्यामुळं जास्त विस्तार न करता मी तसं एकच चरण सोडतो आणि बाकीचं सोडतो, नियमाप्रमाणे बाकीचं सोडतो. असं हे अलंकापूर आहे. मला अशा अलंकापुराची जो यात्रा करतो ते आवडते विठ्ठला. खरं तर पंढरीची यात्रा केल्यावर त्यांना आवडायला पाहिजे होतं. मग आळंदीची यात्रा केल्यावर आवडण्याचं कारण काय? त्याचं पहिलं कारण सांगतो. ज्ञानोबार आहे आणि पांडुरंग वेगळा नाही. देवानी स्वतः नामदेव महाराज सांगलं, कथाभाग सांगत नाही. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. ज्ञानोबा म्हणजे तोच आहे. अवतार पांडुरंग आपल्याला पाठ आहे, दररोज म्हणतो. नाव ठेविले जेने गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, आणि तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. मग त्याचाच अवतार असेल आणि तोच प्रत्यक्ष असेल तर आपली यात्रा केल्यावर त्याला का आवडायचं नाही? पण पंढरीपेक्षा सुद्धा या भूमीची यात्रा केली देवाला ते आवडते. आणि खरं सांगू का, देवाला आपले भक्त आवडतात. भक्ताविन देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझी. भक्ताचं चरित्र गायलं तरी देव म्हणतात ते मला प्राणापेक्षा आवडतात. तेही मज प्राणा परोते आवडती हे निरुते, जे भक्त चरित्रात ते प्रशंसिती. म्हणून देवाला जर आवडतं व्हायचं झालं तर आपल्यापेक्षा सुद्धा साधूची साधना देवाला विशेष वाटते. म्हणून असं या अलंकापुराची जो यात्रा करतो तो देवाला आवडतो. का बाबा? त्याचं एक कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पांडुरंगे प्रसन्नपणे, 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 पांडुरंगे प्रसन्नपणे. केले देणे अजाना, केले देणे अजाना, पांडुरंगे प्रसन्नपणे, 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 पांडुरंगे रघुमार हरी जे जे विठोबा रघुमार, जय जय विठोबा रघुमार, जय जय विठोबा रघुमार, जय जय विठोबा रघुमार,
रखुमाई रखुमा जय विठोबा रखुमाई रखुमा जय विठोबा रखुमाई रखुमा विठोबा रखुमाई विठोबा हरी जय विठोबा रखुमाई हा. हरे हरे गौरला हरी विठ्ठल महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. विठोबा रखुमाई आपलं घड्याळ पुढे गेलेलं आहे. मी थोडक्यात फक्त गोळाबेरीज करतो. का देवाला आवडतात? या यात्रेला आल्यानंतर देवाला का आवडतात? ही यात्रा केल्यानंतर देवाला का आवडते? दुसरे की यात्रेचं फळ आहे, आपल्या सर्व पूर्वजाचा उद्धार होतो. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. कोणाला? गोत्राला, सगळे गोत्रज. या यात्रेची विशेषता आहे. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही कुळ पवित्रा, याचे निदर्शने होते. या ज्ञानोबाचं दर्शन घेतलं आपण केलं का आपलं सगळं कुळ पवित्र होते, सगळ्या कुळाचा उद्धार होते. ही विशेषता आहे. इथं एक चक्रतीर्थ आहे, तिथं अस्थी टाकल्या विरघळून जातात. आता ते का विरघळतात, कोणते घटक त्या पाण्यात आहे, अस्थी विरण्यासाठी कोणते घटक लागतात, ते स्वतंत्र चिंतन आहे. आता तिकडे काही जात नाही. म्हणून अस्थि विरती जीवनी ही विशेषता आहे. सगळ्या पूर्वजाचा उद्धार होते असे एक महान तीर्थ आहे बाबा. देवाला का आवडतो त्याचं कारण आहे. ज्ञानोबाराचा अवतार, ज्ञानोबाराच्या जीवनातल्या सगळ्यात मोठं कार्य आहे भगवती ज्ञानदेवीची निर्मिती. ज्ञानेश्वरी सगळ्यांना मार्ग सोयीस्कर म्हणून सगळ्या संतांनी ज्ञानोबाराकडे आकृष्ट झाले. ते चमत्कारातून नाही झाले, भगवती ज्ञानदेवीकडे पाहून सगळे आकृष्ट झाले. ऐसा समर्थ ज्ञानदेव तया चरणी उघडून वेदार्थाचा ठेवा, केला तरणोपाय जीवा. श्री ज्ञानदेवा चरणी कितीतरी प्रमाणात मस्तक सो दिनरजनी, केला जगासी उपकार तारियले नारी नर. हो, ज्ञानोबारांनी केलेलं कार्य मोठं आहे. जे लोपलेलं ज्ञान पुराणाधिकात कथांतरात लोपलं होतं, शास्त्राधिकात भाषांतरात लोपलेलं होतं. ते ज्ञान बाहेर काय कथांतरात भाषांतरात लोपलेलं ज्ञान, गुह्य असणारं ज्ञान तुमच्या आमच्यासाठी मोकळं केलं. लोपले ज्ञान जगे हित नेनते कोणी अवतार, पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. आणि हे ज्ञान ज्ञानोबाराने मोकळं केलं, सगळ्यांवर उपकार केला. हो, ज्ञानोबाराच्या कार्याचा दिनरजनी नमस्कार का करायचा? त्याचं कारण आहे, त्याही काळात त्याचा उपयोग तेवढाच होता त्या कार्याचा, आजही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून मस्तक असो दिनरजनी असे ज्ञानोबारा आहे. हे सगळं कार्य आटोपलं आणि ज्ञानोबारा देवाच्या जवळ गेले. अवताराचा उद्देश सफल झाला आणि मग देवाला विनंती केली. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासे समाधान तुझी होशी, परी समाधी तुझ पाशी घेईन मी. ज्ञानोबारांनी सांगितलं, देवा आता सगळं कार्य संपलं, आता तुझ्याजवळ मी समाधी घेतो. देवाला वाटलं ज्ञानोबारांनी जर आपल्याजवळ समाधी घेतली तर आपलं डिपॉझिट जप्त. कोण विचारल आपल्याला, कोण विचारल? आधीच तर लोक आपल्यावर काही कमी टिप्पणी करत नाहीत. देवानं विचार केला, ज्ञानोबा इथं आले तो लोक म्हणायचे नाही मी पांडुरंगाच्या यात्रेला आलो, सगळे म्हणायचे मी आपलं ज्ञानोबाराच्या यात्रेला आलो. ते म्हणे नाही, मोठी माणसं हुशार असतात, ते आपलं प्रेस्टिज पॉईंट राखूनच सगळं करत असतात. आणि देवाने विचार केला आणि चांगलं नाही नाही इथं नाहीच मला समाधी. मग तुमचं स्थळ ठरलेलं आहे, एक वेळा नाही 108 वेळा इथं समाधी घेतली. अष्टोत्तर से वेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. तुमचे प्रत्येकाच्या ठिकाणी ठरलेले आहेत. देवानी ज्ञानोबाराला सांगितलं पंढरपूरची कार्तिक वारी होईल
आणि शुद्ध वारी झाल्यानंतर वद्य पक्षात त्रयोदशी तुमच्यासाठी नेमस्त केलेली आहे. जशी आळंदीची यात्रा आपल्या, जशी पंढरीची यात्रा, तशीच आळंदीची यात्रा. आणि मग पंढरपूरहून साधूजन सगळे, आजही काही वारकरी विचारे पंढरपूरच्या कार्तिकीला आले का घरी जातच नाही, तिथून सरळ चालत इथं येतात. भरपूर आहेत तसे. तर खऱ्या अर्थानं ही यात्रा होईल देवाने सांगितलं, म्हणून देवानी ही यात्रा नेमलेली आहे. या देवानी या यात्रेची तयारी स्वतः पुंडलिकरायाला करायला पाठवलं. समाधीचे प्रमाण आहेत. पुंडलिकरायांनी याची योजना केलेली आहे. सगळे संत विश्वामित्रांनी सगळी दिव्य नगरी केलेली आहे. अड्याल पड्याल पताकाचे भार मध्ये ज्ञानेश्वर मिरविते. सामान्याने ही यात्रा स्वतः देवाने, हो, स्वतः समाधी समयी सकळ समुदाय घेऊन सुरवरा आले श्री पंढरीराय. निळोबारा सांगतात स्वतः पंढरीनाथ सगळे सुरवर घेऊन आलेले आहेत. हो, सगळे साधू संत ज्ञानोबाराच्या समाधीला आहेत. सगळे ऋषी आहेत, गण आहेत, गंधर्व आहेत. तिन्ही लोकातून लोक आलेले आहेत. तिथं सगळं समाधीत वर्ण आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने समाधीचा उत्सव स्वतः देवानी आरंभ केला. स्वतः देवानी ज्ञानोबाराला समाधी दिली. म्हणून पांडुरंगे प्रसन्नपणे, देवानी प्रसन्न होऊन ज्ञानोबाराला हे वरदान दिलं. केले देणे या ज्ञाना, या ज्ञानोबाराला हे वरदान स्वतः देवानी दिलं. म्हणून बाबा या यात्रेला जे येतात ते देवाला आवडतात. देवानीच वरदान दिलेलं आहे ना, म्हणून त्याला आवडतात. खरं सांगू का, पंढरपूर पेक्षा सुद्धा या क्षेत्राचं माहिम्य अधिक आहे. तिसरं चरण आहे भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. हो, पंढरपूर पेक्षा सुद्धा महिमा थोर आहे. आता तो कसा आहे, कोणकोणत्या अंगाने, स्वतंत्र कीर्तन होईल त्याच्यावर. आता ते काही करत नाही. निळोबाराचे 2-3 अभंग आहेत. निळोबारा सांगतात एक भूवैकुंठ, एक शिवपीठ, एक शिवपीठ, एक भूवैकुंठ, महिमा वरिष्ठ तो होचा. येथे पेरल्या नुगवे शेती असती विरतीचे म्हणे. तुलनात्मक चिंतन केलेलं निळोबाराने. एक भूवैकुंठ आहे आणि एक शिवपीठ आहे. शिवपीठ हे जुनाट. पंढरी क्षेत्रात पांडुरंग आहे म्हणजे विष्णू आहे. आणि याचा विचार करायचा झाला, या भूमीत ब्रह्मदेव आहे, भगवान शंकर आहे आणि विष्णू आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ आहे ठिकाण. पटून देऊ तुम्हाला. देव म्हणे नाम्या ब्रह्मक्षेत्र आदी, येथेची समाधी ज्ञानदेवा. समाधीतलंच प्रमाण आहे. देव म्हणे नाम्या, ब्रह्मदेव या भूमीत आहे. ब्रह्मदेवानी इथं साधना केलेली आहे. हे ब्रह्मक्षेत्र आहे. ब्रह्मक्षेत्र आदी येथेची समाधी ज्ञानदेवा. दुसरं सांगायचं झालं, शिवपीठ हे शिवपीठ शिवाचे, हे शिवपीठ आहे शिवाचं. शिवपीठ हे जुनाट शिवपीठ आहे. 18 शिवपीठात वरिष्ठ शिवपीठ आहे. असं हे शिवपीठ आहे म्हणजे भगवान शंकराचं स्थान आहे. आणि सांगायचं बा माझी समाधी पाहिली जुनाट, केवळ वैकुंठ गुह्य गोप्य. वैकुंठ कशाला म्हणतात? जिथं भगवान आपलं विष्णू राहतात त्याला वैकुंठ म्हणतात. तिन्ही देव या भूमीत अखंड राहतात देवा. म्हणून पंढरीपेक्षा सुद्धा हे विशेष आहे. आणि पंढरीपेक्षा सोपं आहे. हे पंढरीहुनी सोपे जनाचे हरावया पापे, कळिकाळ कोपलिया ही कोपे त्याचे नचले अलंकापुराशी. पंढरीहून सोपं काय? सगळं सोपं आहे. इथं दर्शन सोपं आहे. इतका तास लावावं लागते का बारीला? नाही. बरं दुसरं सांगू, इथं प्रदक्षिणा सोपी आहे. इथं प्रदक्षिणा सोपी आहे. इथं सगळं सोपं आहे. इथं काहीच अवघड नाही. आलं लक्षात? म्हणून हे पंढरीपेक्षा सुद्धा सोपं आहे. म्हणून सांगितलं जसं पंढरी वैकुंठापेक्षा सगळं. भूवैकुंठ पंढरपूर कसं आहे? अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. आणि भूवैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमा आहे. म्हणून 4 महिने साधक पंढरीत राहतात. पण 8 महिने राहायचं झालं तर 12 महिने चैतन्य देवा विठ्ठल. इथं मधुकरी भेटली ठीक, नाही भेटली तरी तेवढंच चैतन्य चेहऱ्यावर आहे. पडे रे महात्मा विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. संतांचं माहेर आहे. विश्रांतीचं खरं स्थान हे अलंकापूर आहे. देव सुद्धा इथे येतो. नामा म्हणे देवा चला तया ठायान विश्रांती घ्यावया कल्पवरी. असं हे भूवैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमा या. आणि हे सगळं याचं महात्म्य, या क्षेत्राचा मोठेपण जाणून, महत्भाव महिमा जाणून सगळे संत जाणून या वारीला धावत येतात. अभंगाचा शेवट. निळा माने निळा माने
प्रतिवर्षे येथे धावत प्रतिवर्षे पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे याचना केले देणे याचना पांडुरंगे प्रसन्नपणे पांडुरे प्रसन्नपणे ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली झाली सेवा भगवान ज्ञानोबाराच्या चरणी समर्पण करतो. गोड अशा प्रकारचा प्रसाद आहे. इथं चैतन्य आहे महाराज. ही भूमी पावन आहे. त्यात इंद्राणीच्या काठावर अतिशय पावन असणारे हे प्रसाद ग्रंथ सम्राज्ञी भगवती ज्ञानदेवीचं हे मंदिर भव्य देवी रूपात चालू झालेला उत्सव पूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य प्रातस्मरी वैकुंठवाशी गोविंद बाबा केंद्रे बाबांपासून चालू असणारा हा उत्सव आमचे गुरुबंधू असणारे विष्णू महाराज केंद्रे अतिशय चांगल्या प्रकारे हे चालवतात. खरं सांगायचं झालं तर महाराजांचा स्वभाव काही वेगळा आहे. कधी कधी प्रभावानं लोक जवळ येतात आणि स्वभावानं दूर जातात देवा. पण महाराजांचा स्वभाव इतका गोड आहे का त्यांचा प्रभावही चांगला आहे आणि स्वभावही चांगला आहे. म्हणून सगळेच मंडळी इथं कोणी या, कोणाला बंधन नाही. आले ना तुम्ही या निवांत राहा. विचारल्या सुद्धा जात नाही. नाही तर जरा तुम्ही पिशवी टेकवली कुठून आले पाडा पावती नाही. उठू नका कोणी. इथं विशेषतः आहे महाराजांचं अंतकरण उदार आहे. जे सगळ्या साधकावर सुद्धा तसंच प्रेम करतात. असं गोड व्यक्तिमत्व महाराजांच्या मार्गदर्शनाला हा भक्ती उत्सव चालू आहे. अष्टमीची सेवा आहे. देवाच्या चरणी समर्पण करतो. कोटी कोटी धन्यवाद आपल्याला देतून थांबतो. विठ्ठल जय बोलिलेले पुरे वेळे वापुडे उत्तर पराक्रमा पराद महाराज तुझे नाही विचारिला देखाडवी महाराज जागेवरून उठू नका कोणी. नाही जागेवरून उठू नका. कृपया खाली बसा बाबा, खाली बसा. 2 मिनिटं अगदी क्षेत्राचं कीर्तन वेळेच्या अगोदर आजची नियोजित कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून सेवेच्या परंपरेमध्ये ज्यांच्या ठिकाणी सेवा संपन्न झाली. गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी अध्यापक जोग महाराज वारकरी संस्था महाराजांनी एखादी वेळात वेळ काढून या ठिकाणी सेवा समर्पण भावने समर्पित केली. बाबा जोग महाराज संस्थेचा आदेश हाच आम्हाला सर्व आदेश असतो. या ठिकाणी कोणी उठवू नका टाळकरी. अतिशय या ठिकाणी महाराजांनी सेवा केली. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे. कारण त्यांच्याकडनं अनेक साधक या ठिकाणी घडतायत. पूर्ण ज्ञानदानाचं काम शेवटच्या श्वासापर्यंत मी कालही बोललो. एकच अशी संस्था आहे की ज्या संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्याला फी नाही, अशी जोग महाराज वारकरी संस्था आणि त्या संस्थेचे या ठिकाणी अध्यापक गुरुवारी बाबांनी या ठिकाणी सेवा केली. पुनश्च एकदा गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांतर्फे बाबांच्या चरणी शतशारुणी आहे. ते या ठिकाणी आत्ताचे कार्यक्रम असे असतील. आता सायंकाळी आता हरिपाठ होईल. हरिपाठ झाल्यानंतर अन्नदानाची सेवा या ठिकाणी अगदी गेले अनेक वर्षापासून सेवा डॉक्टर दत्तात्रय सूर्यवंशी सूर्य हॉस्पिटल कृष्णानगर, बाबू काका सिन्नरकर आंबळे, सोमनाथ पोपट भुजबळ, दत्तोबा बिरदवडे यांच्या स्मरणात राजेंद्र बिरदवडे यांची सेवा होणार आहे. या ठिकाणी महादेवाबाजी सोनवणे, HB नागरगोजे, ज्ञानोबा बाबुराव गीते, बाबासाहेब अण्णासाहेब केंद्रे, जनार्दन सिरसाट यांची होणार आहे. आणि संध्याकाळी संगीत भजनाची सेवा भजन सम्राट आदिनाथ महाराज सटले गुरुजी यांची होणार आहे. आणि उद्याचे कार्यक्रम असे आहेत. उद्या सकाळी बरोबर 4 ते 6 काकडा होईल. 6 ते 7 विष्णू 6:30 विष्णू सहस्त्रनाम, 7 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे.
आणि या ठिकाणी सकाळची कीर्तन रूपी सेवा 10 ते 12 या वेळामध्ये हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली या ठिकाणी यांची सेवा होणार आहे. आणि उद्या या ठिकाणी 4 ते 6 या वेळामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत विठ्ठल आश्रम आळंदी यांची या ठिकाणी बरोबर उद्या 4 ते 6 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत गाथामूर्ती यांची होणार आहे. उद्या सकाळचं अन्नदान समस्त ग्रामस्थमूळ चिचपूर धारूळ यांची होणार आहे. संध्याकाळी दानशेठ शेख चिखली टिपटॉप हार्डवेअर कृष्णनगर कैलासवासी तात्यासाहेब दोंडाम सोळंकी यांच्या समोर साळुंकेपर्यंत यांची होणार आहे. उद्या संगीत वजनाची सेवा राधाकृष्ण गरड गुरुजी यांची होणार आहे. आणि मृदंगाची साथ तबला साथ गणेश महाराज टाकी यांची होणार. गुरुवर्य बाबांचा सत्कार या संस्थांची विश्वास ज्यांची परवा पंगत आहे तरी गजाभाऊ थोड्या त्यांनी विनंती करतो की आपण बाबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. अगदी कमी वेळामध्ये दुसरी छोटी सूचना आहे. या ठिकाणी हा व्यासपीठ मोठा आहे. प्रत्येकाला वाटतं इथे या ठिकाणी बाहेरचे कार्यक्रम असावेत, पण एक आज भामचंद्र डोंगर विध्वस्त होतोय, त्यांची समिती इथे आलेली आहे, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि हरिपाठ फक्त आता 10 मिनटं थोडा विलंब होईल. याच्यानंतर या ठिकाणी आज आपण बघतोय आपले अनेक धार्मिक रूढीवर या ठिकाणी काही रूढी परंपरा आहेत, काही आपले संवर्धन करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. तसं या ठिकाणी भामचंद्र डोंगर इथे या ठिकाणी काही अनेक हानी होती आहे, त्याचं या ठिकाणी संवर्धन कसं होत आहे याच्याकरता काही मार्गदर्शन अगदी बाबा आपलं विनंती आहे. इथलं कार्यक्रम सगळा ठरलेला आहे. याच्यानंतर हरिपाठ आहे, भोजन आहे, संगीत भजन आहे. आपण आलात आमच्याकरता अतिथी आहात तर आपण कमी वेळामध्ये ज्ञानदेव तुकाराम होईल, त्याच्यानंतर हरिपाठ होईल आणि सामुदायिक आरती होईल, याचा आपण लाभ घ्यायचा आहे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडरी कवर विठ्ठल श्री ज्ञानदेव